सांगलीत सिमेंट रोड मशीनचे स्पेअर पार्ट चोरी करणारी टोळी जेरबंद. 8,39,000चा मुद्देमाल जप्त. सांगली शहर पोलिसांची मोठी कारवाई. सांगली शहर पोलिसांनी सिमेंट कॉन्क्रीट रोड बनवणाऱ्या मशीनचे महागडे स्पेअर पार्ट चोरी करणाऱ्या 2 आरोपींना अटक केली आहे. या कारवाईत 8,39,000 रुपयांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेला आयशर कंपनीचा टेम्पो पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार 19 ते 20 जुलै दरम्यान माधवनगर रोडवरील TVS शोरूम जवळून सिमेंट रोड मशीनचे स्पेअर पार्ट चोरीस गेले होते. या प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय माहितीच्या आधारे न्यू प्राईड हॉटेल परिसरातून अनिकेत पोपट वाघमारे आणि अक्षय बाळू कोरे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्याकडून 4,39,000 रुपयांचे स्पेअर पार्ट आणि 4 लाख रुपयांचा आयशर टेम्पो जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांच्या नेतृत्वात पार पडली. या कारवाईत विनायक शिंदे, संदीप पाटील, सतीश लिंबळे, सचिन तिवडे, संतोष गळवे, गौतम कांबळे, अभिजित वाडकर, दिगंबर साळुंखे, गणेश कांबळे आणि गणेश कोळेकर यांनी सहभाग घेतला. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप पाटील करत आहेत.